अहिल्यानगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या 107व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विरोधी आघाडीनं आक्रमक भूमिका घेत शेड्यूल्ड बँकेच्या प्रस्तावाला स्थगिती मिळवण्यात यश मिळवले। सभेपूर्वी केलेल्या उपोषणाचा उद्देश सभासदांमध्ये जागृती निर्माण करणं आणि शेड्यूल्ड बँकेच्या प्रस्तावाबाबत वस्तुस्थिती मांडणं हा असल्याचे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण थुबे यांनी सांगितले। प्रवीण थुबे म्हणाले की शेड्यूल्ड बँकेचा दर्जा मिळवण्याच्या नावाखाली बाहेरील जिल्ह्यातील सभासद घेण्याचे षडयंत्र रचले जात असून सभासदांना विश्वासात न घेता बँकेत मागच्या दारानं कंत्राटी भरती सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला। निवडणुकीत 60% व्याजदराचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र ते शेड्यूल्ड बँकेच्या मुद्द्याशी जोडून दिशाभूल करण्यात आली असंही त्यांनी म्हटले। त्यांच्या मते आरबीआयच्या नियमानुसार सध्याच्या स्थितीत शिक्षक बँकेला शेड्यूल्ड बँकेचा दर्जा मिळू शकत नाही। या संदर्भातील कागदपत्र सभेत सादर करण्याची तयारी विरोधकांनी केली होती। या पार्श्वभूमीवर शेड्यूल्ड बँकेचा प्रस्ताव स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले। उपोषण मागे घेण्यासाठी बँकेच्या अध्यक्षा सरस्वती घुले, उपाध्यक्ष तसेच गुरुमाऊली सदिच्छा मंडळाचे जिल्हाध्यक्ष संतोष दुसुंगे यांनी भेट घेतली होती। सभागृहात शेड्यूल्ड बँकेचा विषय स्थगित करण्याची भूमिका मांडण्याचे आश्वासन देण्यात आले होते। त्यानुसार संतोष दुसुंगे यांनी विषय स्थगित करण्याचा प्रस्ताव मांडला, तर शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश निवडुंगे यांनी त्याला अनुमोदन दिले आणि अखेर सभेनं हा विषय स्थगित केला। सभेच्या सुरुवातीलाच महिला सदस्यांच्या भाषणादरम्यान चिमूटभर महिला या शब्दप्रयोगावरून वाद निर्माण झाला। त्यानंतर विरोधी महिला सदस्यांनी तीव्र आक्षेप घेत घोषणाबाजी केली। काही काळ सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले। विरोधी आघाडीनं सभेत विविध मुद्द्यांवर सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला। शेड्यूल्ड बँकेचा प्रस्ताव, कंत्राटी भरती, बाहेरील जिल्ह्यातील सभासदांचा प्रश्न आणि निवडणुकीतील आश्वासनांची पूर्तता या मुद्द्यांवर त्यांनी आक्रमक भूमिका घेतली। दुपारच्या जेवणाची सुप्पी जाहीर होताच विरोधी गटानं जेवणावर बहिष्कार टाकला। त्यानंतर विरोधी गटातील प्रतिनिधींनी आपली मते मांडून सभागृहातून बाहेर पडत निषेध नोंदवला। विरोधी आघाडीनं शेड्यूल्ड बँकेच्या प्रस्तावाला स्थगिती मिळणं हा सभेतील सर्वात मोठा विजय असून सभासदांच्या हिताच्या प्रश्नांसाठी पुढेही संघर्ष सुरूच राहील अशी भूमिका व्यक्त केली। जे उपोषण केलं ते उपोषण करण्यापाठीमागे एकच उद्देश होता की या जिल्ह्यातल्या सभासदांमध्ये सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं जागृती व्हावी, त्यांच्यापर्यंत हा अजेंडा पोहोचावा की बाहेरच्या जिल्ह्यातील सभासद घेण्याचं षडयंत्र रचलं जात आहे। त्याचबरोबर तुम्हाला कोणालाही न विचारता, सभासदांना विश्वासात न घेता या बँकेमध्ये मागच्या दारानं कंत्राटी भरती चालू आहे आणि 60% कर्ज व्याजदर करण्याचं जे गेल्या निवडणुकीमध्ये अभिवचन आम्हाला दिलं होतं, शेड्यूल्ड बँकेच्या नावाखाली त्याला वेगवेगळे त्यांनी फाटे फाडलेत। परंतु शेड्यूल्ड बँक आरबीआयची पत्र आज आम्ही आणलेली। शेड्यूल्ड बँक आमची सर्वंट कोऑपरेटिव्ह बँक असल्यामुळे होऊ शकत नाही। आम्ही टियर 1 मध्ये आहोत, टियर 2 आणि 3 ला शेड्यूल्ड बँक करता येतं, ते आम्ही सगळं त्या ठिकाणी मांडणार आहोत। आता उपोषण करताना जे उपोषण सोडायला चेअरमन, माननीय चेअरमन मॅडम, व्हाईस चेअरमन आणि त्यांच्या मंडळाचे जिल्हाध्यक्ष संतोष दुसुंगे सर त्या ठिकाणी उपोषण सोडायला आले होते। त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी शब्द दिलाय की सभागृहामध्ये स्वतः संतोष दुसुंगे सर त्या ठिकाणी भूमिका मांडणार आहेत की बाहेरचे सभासद करण्याचा निर्णय आम्ही पाठीमाग घेतो, असा शब्द त्या दिवशी दिलाय। आणि आमचे मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुरेश निवडुंगे सर त्यांच्या सूचनेला अनुमोदन देणारे। शब्द पाळायचे नाही पाळायचे हा राजकारणाचा भाग आहे। पाळला त्यांनी तर ठीक, नाही पाळला तर आमचा संघर्ष चालूच राहील। एकनाथ नानाभाऊ व्यवहारे, आदर्श बहुजन शिक्षक संघ इप्टा बहुजन मंडळ जिल्हाध्यक्ष। मी नम्रपणे सांगू इच्छितो की आज ही जी 107वी वार्षिक सर्वसाधारण सभा या जिल्ह्यामध्ये पार पडत आहे, ही पडत असताना चेअरमन आणि संचालक या बांधवांनी या विचारलेल्या सभासदांच्या प्रश्नाला उत्तर न देता मंडळाचे जे सर्वेसर्वा आणि नेते म्हणतायत बापूसाहेब तांबे यांनी या ठिकाणी माईक ताब्यात घेऊन विरोधकांना बोलण्याची संधी न देता, विरोधकांना कुठलेही प्रश्न मांडू न देता आपले मुद्दे त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला। मी जिल्ह्यातील तमाम सभासद बांधवांना सांगू इच्छितो की ज्यावेळेस तुम्ही सांगताय की आम्ही सर्व समावेशक सगळ्यांचं मतं ऐकून घेतोय, परंतु सुरुवातीलाच त्यांच्याच गटाच्या सगळ्या महिला भगिनींना संधी देऊन या विरोधी मंडळाच्या कुठल्याही सभासद बांधवाला या ठिकाणी यांनी संधी दिली नाही। आणि हे देत नसताना त्यांना जाणीव होती की जर आपण विरोधी बांधवांना संधी दिली तर आपलं सगळं पितळ उघडं पडेल। जो इतर खर्चामध्ये 1.5-1.25 कोटी रुपये खर्च आपण या ठिकाणी दाखवलाय, तो कशा पद्धतीने आपल्याला पटवून द्यायचा आहे ते आपल्याला देता येणार नाही। तसेच जवळजवळ 30 ते 30.5 लाख रुपये यांनी प्रवास भत्ता लाटलाय।
त्याच्यावरही कुठल्या प्रकारचं प्रश्नाचे उत्तर जर विरोधकांनी मांडले तर आपल्याकडे उत्तर द्यायला नाही, म्हणून विरोधकांना बोलण्याची संधी या बापूसाहेब तांबे यांनी दिलेली नाही. म्हणून ज्याच 107वी वार्षिक सर्वसभा असताना ज्यावेळी चेअरमन असतील, या बँकेचे व्हाईस चेअरमन असतील, यांना या ठिकाणी सर्व अधिकार असताना आपण पाहिलेलं आहे की कुठल्याही प्रकारचं चेअरमननी प्रस्ताव केल्यानंतर कुठल्याही प्रकारे चेअरमननी उत्तर न देता दुसऱ्याच या ठिकाणी संचालकाच्या हातामध्ये माईक देऊन सभासदांनी जे उत्तर विचारलेत, त्या प्रश्न विचारले, त्या प्रश्नाला उत्तर देण्याचं काम या बांधवांनी केलंय. आणि म्हणून आज हे जे सगळं काही जिल्ह्यामध्ये हा असंतोष पसरलेला आहे, सर्व सभासद बांधव या ठिकाणी आज नाराज आहेत आणि त्याची परिस्थिती आपल्याला येत्या काळामध्ये त्यांना येणार आहे. आणि त्यांचं ठरलेलं कारण आहे पहा, गेल्या वेळेस सुद्धा शेड्यूल बँकेचं नाव पुढे करून शेड्यूल बँकेचा जुमला पुढे आणला आणि सगळ्या बाकीच्या ज्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत त्यामध्ये महागाई भत्ता, त्यांचा तो प्रवास भत्ता असेल, इतर खर्च, सगळ्या बाबी त्या ठिकाणी त्यांनी दाखवल्या. सगळ्या बाबीवर ते खर्च केलाय आणि इतर खर्च नावाखाली ₹1.25 कोटी यांनी या ठिकाणी लाटलेले आहेत. अशा पद्धतीने हे जे मंडळ आहे, हे मंडळ या ठिकाणी सत्ता करत असताना महिला भगिनींचा या ठिकाणी म्हणले आम्ही सन्मान केलाय आणि महिला भगिनींचा सन्मान करत असताना, दाखवत असताना विरोधी मंडळाला मात्र कुठल्या प्रकारचं स्थान या ठिकाणी या सत्ताधारीने या ठिकाणी दिलेलं नाही. म्हणून या ठिकाणी आम्ही सर्व बांधव आज जरी त्यांनी त्या ठिकाणी एकतर्फी मीटिंग करण्याचा प्रयत्न केला असला तरी उद्याच्या काळामध्ये आम्ही सर्व विरोधी मंडळ एकत्र येऊन या ठिकाणी आम्ही त्यांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. आणि दुसरं असं आहे की त्यांनी बँकेची सत्ता ताब्यात घेत असताना सभासदांना जे वचन दिलं होतं की आम्ही 60% व्याजदर करू, त्या 60%च्या व्याजदराचं सुद्धा त्यांनी आज जे घर बांधणीसाठी कर्ज आहे ते जिल्ह्यातल्या मोजक्या बोटावर मोजले इतके सुद्धा लोक सभासद बांधवांचं घर बांधणीचं कर्ज नाही, त्याच्यासाठी त्यांनी 60% व्याजदर करून सभासदांच्या तोंडाला पाणी पुसली. आणि जामीन नंबर 1 जे कर्ज आहे ते खऱ्या अर्थाने सभासद बांधवांचं 30 ते 35 लाख रुपये आहे. या 30 ते 35 लाख रुपयावरून 10 पैसे व्याजदर, म्हणजे सत्ता ताब्यात आल्यापासून आतापर्यंत सरासरी 20 पैसे त्यांनी कमी केलेत. आणि अशा पद्धतीने सभासदांना ते फसवण्याचं काम या ठिकाणी हे बापूसाहेब तांबे हे सत्ताधारी बांधव मंडळ करीत आहे. त्यांना जिल्ह्यातील सभासद बांधव येणाऱ्या काळामध्ये धडा शिकवण्यात राहणार नाही. मी विजय देठे, प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने आजच्या झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा पहिल्यांदा झालेले सर्व जे निर्णय आहेत त्याचा जाहीरपणे निषेध करतो. सभासदांचं एकही ऐकून घेतलं नाही, अहवालावर चर्चा झाली नाही आणि अहवालावर चर्चा न करताच एकाधिकारशाहीने केवळ सभासदांना खुश करण्यासाठी काही गोष्टी केल्या गेलेल्या आहेत. परंतु सभासदांना आजपर्यंत कुठल्याही पद्धतीने ₹1 फायदा न देणारे हे संचालक मंडळ मोठमोठे आकडे सांगून केवळ दिखावा निर्माण करत आहे. सांगायचा उद्देश असा की ज्या संचालक मंडळाने ₹30 लाख प्रवास केलाय, त्या संचालक मंडळाने सत्कारावर ₹6 लाख खर्च केलाय. 11 लाखाची आजची सभा होती. इतका प्रचंड खर्च करणारे हे संचालक मंडळ बँकेच्या व्यापारासाठी काहीच करताना दिसून आलेलं आहे. मागच्या वर्षी 2,83,00,000 सरकारी रोखे मध्ये फायदा असलेली ही बँक 1 कोटीच्या तोट्यामध्ये यांच्या गैरकारभारामुळे आपल्याला लक्षात येते, गैरकारभार केल्यामुळे या सभासदांना तोटा झालेला आहे. जवळजवळ ₹2 कोटी थकबाकीदार सभासद या बँकेत आहेत आणि संचालक मंडळ मात्र काजू बदाम खाण्यात व्यस्त आहेत. प्रवास 30 लाखाचा करतात, संचालक मंडळ काजू बदाम खातात आणि साधारणपणे 2 कोटी पगारदारांची बँक असूनही थकीत राहतात. यावर संचालक मंडळ कुठली कारवाई करत नाही. म्हणजे यावरती केवळ आणि केवळ एकच असं दाखवण्याचा प्रयत्न केला जातो, अवडंबर माजवण्याचा प्रयत्न केला जातोय. परंतु प्रहार शिक्षक संघटना, इफ्टा संघटना आणि तमाम अशा बहुजन विचाराच्या संघटना यांचा जाहीर आम्ही निषेध करतो आणि आजच्या या सभेसाठी आम्ही पुन्हा एकदा कायदेशीर मार्गाने या सर्व झालेल्या निर्णयांना आव्हान देणार असं जाहीर करतो.